नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील शाळेतील एका शिक्षिकानं अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केलं. वेळीच पालकांनी आरोपीला रंगेहात पकडून त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय. आरोपी शिक्षकावर पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये 6 नोव्हेंबरला आर्थिक फसवणुकीला बळी पडून सुदर्शन सांगळे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांना नाशिक पोलिसांनी अखेर जेरबंद केलंय. सांगळेंनी लिहिलेल्या चिठ्ठीत नवनाथ टिळे आणि राम शिंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची आठवण काढणारे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा नेते मनोज जरांगे यांनी समाचार घेतलाय. आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव होते असं धनंजय मुंडे यांनी काल परळीत म्हटलं होतं. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, धन्या इतका नीच माणूस दुसरा कोणी नाही. अजित पवारांचे डोळे आता तरी उघडले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात कसून चौकशी करणं गरजेचं असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. 1-2 पुरुषांना अशा प्रकरणांमध्ये फाशी दिल्याशिवाय पर्याय नाही. पंकजा मुंडे, तुम्ही गौरी गर्जे यांना न्याय द्या असं आवाहन करुणा मुंडे यांनी केलंय. बाजारात शेवग्याची आवक अतिशय कमी झाल्यानं शेवगा किलोला तब्बल 500 रुपयांना मिळतोय. मुंबई पुण्यातल्या हॉटेल्सकडनं शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे शेवग्याची आवक केवळ 10% आली आहे. त्यामुळे भाव वाढल्याचं पुणे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात असलेल्या MIDC पोलीस स्थानकात लाच घेत असताना रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. ACBच्या पथकानं केलेल्या कारवाईत सिन्नर MIDC पोलीस स्थानकातील 42 वर्षीय उपनिरीक्षक राजू बिजराल पाटील यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव PCR न मागणं, लवकर जामीन होण्यासाठी सहाय्य करणं आणि चार्जशीट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून आज कोल्हापुरातील उद्यमनगर परिसरात ओला इलेक्ट्रिक स्कूटरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ओला कंपनीच्या निष्क्रिय सेवेला आणि ग्राहकांच्या दुर्दशेला वाचा फोडण्यासाठी ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळी काही भागात अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उष्माई वाढला आहे. दरम्यान संध्याकाळी वेंगुर्ला तालुक्यात सायंकाळी 5च्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. मालवण नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलाय. 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्या मराठा होत्या. त्यानंतर त्या OBC झाल्या. मराठा आंदोलनात ह्या पुढे होत्या. या संदर्भातील सर्व पुरावे पत्रकार परिषद घेऊन सादर करणार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जलम रेल्वे मार्गावर पाण्याची टाकी कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवा काही काळासाठी ठप्प झाली. दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू असून रेल्वे मार्गावर असलेली ही पाण्याची टाकी जीर्ण झाली होती. पाण्याची टाकी पडल्यामुळे रेल्वे मार्गावरील विद्युत तारांसह ट्रॅकचं मोठं नुकसान झालंय. या होत्या दुपारच्या काही महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.